तर मित्रांनो, मालिकेच्या 22 मेच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की दुसऱ्या दिवशी सावलीचा क्लास चालू होतो आणि ओवी त्या क्लासला आलेली नसते. सावली, अबीर ओवीची खूप वेळ वाट बघतात. अबीर म्हणतो, आई मला वाटतंय ना, ओवीच्या घरी काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे. तिच्या बाबांनी नाही म्हटलं असेल तिला, त्यामुळे ओवी येऊ शकली नाही. सावली म्हणते, पण तिला गाण्याची ओढ आहे ना, काहीतरी करायला लागेल. सावली, अबीर यांचा जीव ओवीसाठी तुटत असतो. तर इथे सारंगला ओवीच्या गाण्याच्या ओढीबद्दल कळलेलं असतं आणि ओवीने गाण्याचा क्लास लावला हेही समजलेलं असतं. सारंग ओवीला त्या गाण्याच्या क्लासजवळ घेऊन येतो. ओवी म्हणते, बघितलं ना बाबा, हे आहे गुरुकुल, चल आता निघू आपण. सारंग म्हणतो, अगं मी परवाच इथे येऊन गेलो होतो एका केस संदर्भात, पण आतून नाही बघितलं, चल ना आतून बघू. ओवी म्हणते, चल मी दाखवते. ओवी सारंगला आतमध्ये घेऊन जाते. आता ओवी, अबीर यांच्यामुळे सावली, सारंग यांची भेट कशी होतीये आणि भेट झाल्यानंतर सावली पुन्हा आपल्या हक्काच्या घरी कशी जाते ते बघणंही तेवढंच इंटरेस्टिंग असणार आहे. तर या सगळ्याची सुरुवात कशी होतीये ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की सारंग, सुशीला यांना एकत्र बघून सावलीला त्रास होतो. सावली जिन्यावर बसून रडत असते. ओवी तिला विचारते, काकू काय झाले, तुम्ही का रडताय? सावली म्हणते, काही नाही ग बाळा, डोळ्यात कचरा केला म्हणून पाणी आलं. ओवी सावलीला समजावते आणि तिला स्माईल करायला लावते. सावली डोळे पुसते आणि थोडं स्माईल करते. तेवढ्यात तिथे अमृता येते. अमृता ओवीला हात दाखवते आणि बाहेर यायला सांगते. ओवी म्हणते, काकू ती बघा, माझी चांगली काकू आली, तुम्ही तिला भेटा ना, खूप चांगली काकू आहे ती. सावलीला रडू येत असतं, त्यामुळे सावलीला कोणालाही भेटण्याची इच्छा नसते. सावली ओवीला म्हणते, बाळा आत्ता नाही मी बोलू शकत, मी नंतर बोलते आणि तुझ्या काकूशी मी नंतर भेटते. ती ओवीला प्रॉमिस देते. ओवी धावत अमृताकडे जाते आणि घरी निघून जाते. अमृता, ओवी घरी जात असतात आणि मोनिका कारमधून त्या दोघींना बघते. मोनिका खाली उतरते, मनात म्हणते, ह्या दोघी इथे काय करत होत्या? मोनिकाला समोर गुरुकुलाचं नाव दिसतं आणि तिची खात्री पडते की ओवी इथे गाणं शिकायला येते. मोनिका मनात म्हणते, वा अमृता, मानलं तुला. अगं घरात एवढा विरोध असताना सुद्धा तू तिला, त्या ओवीला गायनाच्या क्लासला घेऊन येतेस. आता बघ, तुला वाटतं की कुणाला समजलं नाही, पण मला समजलं आहे. आता मी घरात मोठा बॉम्ब फोडणार आणि तुला, ओवीला दोघींना अडकवणार. तुमच्या दोघांच्या आयुष्याचे सूर आता बेसूर मी करून टाकणार. मोनिका खूप खुश होते आणि घरी जायला निघते. तर इथे अबीर जगन्नाथसोबत एका ऑफिसमध्ये आलेला असतो. जगन्नाथ आतमध्ये असतो आणि अबीर बाहेर येतो. सुशीलाचं पण त्याच ऑफिसमध्ये काहीतरी काम असतं, म्हणून सारंग सुशीलाला तिथे सोडायला येतो. सुशीला आत जाते आणि तेवढ्यात अबीर बाहेर येतो. अबीर सारंगला बघतो आणि मोठ्याने त्याला आवाज देतो. अबीर सारंगला भेटतो आणि त्याचे पुन्हा एकदा आभार मानतो. अबीर आता पुण्यात राहायला आलाय ही गोष्ट सारंगला सांगतो आणि तेवढ्यात जगन्नाथ अबीरला आवाज देतो. त्यामुळे अबीरला सारंगला बाय करून आतमध्ये जावं लागतं. तर इथे मोनिका आधीच घरी येऊन बसलेली असते. अमृता, ओवी घरी येताच मोनिका अमृताला आवाज देते. मोनिकाचं ते हसणं, ते वागणं, त्यामुळे अमृता, ओवी यांना डाऊट येतो. मोनिका म्हणते, काय मग कुठे गेला होता दोघी? मंदिरात? अमृता म्हणते, हो, मगाशी तुला म्हटलं होतं ना आम्ही मंदिरात जाणार आहोत. मोनिका म्हणते, अमृता मला माहिती आहे तू काही देवळात वगैरे गेली नव्हतीस. मी बरेच दिवसांपासून नोटीस करते, तुम्ही दोघी बाहेर जात होतात. मला माहिती आहे तुम्ही कुठेतरी जात होतात, पण तू मला कळू दिलं नाही. तुझ्या विरोधात मला पुरावे हवेच होते. आज हाताला लागलेत पुरावे. आता तुमच्या लपाछुपीचा गेम संपला आणि तोही कायमचा. अमृता, ओवी घाबरतात. मोनिका म्हणते, आता खरं खरं सांगा, कुठे गेला होतात? अमृता काहीच बोलत नाही. मोनिका म्हणते, झालं, एकच उत्तर रेडी ठेवलं होतं. अगं खोटं बोलण्यासाठी पण अक्कल लागते आणि ती तुझ्यामध्ये अजिबात नाही. त्यामुळे चल आता खरं खरं बोलून टाक. अमृता बोलत नाही. मोनिका म्हणते, तुझ्याकडे उत्तर नसेल ना, पण माझ्याकडे उत्तर आहे हां. मोनिका अमृताच्या हातातली बॅग ओढून घेते आणि त्यातली ओवीची ती गाण्याची वही काढते आणि ते अमृताला म्हणते, अमृता
तुला काय वाटलं मला काहीच कळणार नाही? अगं मला सगळं कळतं. मला ना माहिती होतं तुम्ही लपवाछपवी करताय, कुठेतरी जाताय. पण मी शोधत होते. आता मिळाले पुरावे. मी आधीच सांगितलं होतं तुमच्या दोघींना शहाणपणा करू नका, पण केला. आता तुमच्या कर्माची फळं तुम्हाला भोगावीच लागतील. मोनिका मोठमोठ्याने तिलोत्तमाला आवाज देते. तिलोत्तमा धावत येते आणि विचारते, मोनिका काय झाले? काय आरडाओरडा लावलाय तू हा? मोनिका म्हणते, आई मागच्या वेळेस मी तुम्हाला म्हटलं होतं या अमृताबाईंनी काहीतरी लपवत आहेत, पण तेव्हा तुम्हाला विश्वास नव्हता माझ्यावर. तुम्ही म्हणालात की ही अमृता भोळी आहे, साधी आहे, ही काही लपवत नाही. अमृता माझ्यापासून काही लपवू शकत नाही हेच म्हणाला होतात ना? तिलोत्तमा म्हणते, हो आहे ती साधी, पण काय आहे तुझं काय नडलं आहे? मोनिका म्हणते, ही बघा, ही वही बघा, म्हणजे कळेल तुम्हाला सगळं. तिलोत्तमा वही बघते. मोनिका म्हणते, तुमची लाडकी सून जिच्यावर तुमचा खूप विश्वास आहे, त्या अमृताने तुमच्या पाठीत खंजीर खुपसून तुम्हाला खोटं बोलून तुमच्या मागे या ओवीला गाण्याचा क्लास लावला आहे. तिलोत्तमाला सावली आठवते. ती खूप भडकते आणि अमृताला जाब विचारते. तिलोत्तमा म्हणते, अमृता हा सगळा काय प्रकार आहे? तुला माहिती आहे ना आपल्या घरात गाण्याला बंदी आहे आणि यामागचं कारणही तुला माहिती आहे. तरीही माझी फसवणूक का केलीस तू? अमृता म्हणते, नाही आई, फसवणूक वगैरे नाही केली. ओवी हट्ट करत होती म्हणून मी तिला घेऊन गेले होते. मोनिका म्हणते, आई यांनी तुम्हाला फसवले, यांना शिक्षा झालीच पाहिजे. अहो तुमचा विश्वास मोडलाय त्यांनी, या घराचा नियम मोडलाय. आता काहीही झालं ना तरी या दोघींना शिक्षा मिळायलाच हवी. तिलोत्तमा म्हणते, माझी अजिबात इच्छा नाही या दोघींचं तोंड बघण्याची. त्यामुळे मोनिका जी शिक्षा द्यायची आहे ना ती तू दे या दोघींना. तिलोत्तमा भडकतेने आतमध्ये निघून जाते. मोनिका शिक्षा देणार म्हणून खूप खुश होऊन जाते. तर इथे जगन्नाथ, सावली अबीरच्या नावावर गुरुकुल करतात. ते तिघही खुश असतात आणि आपल्या घरी जायला निघतात. तर इथे मोनिका शिक्षा देणार म्हणून अमृता मोनिकाला म्हणते, मोनिका तुला जी काही शिक्षा द्यायची आहे ना ती मला दे, पण ओवीला देऊ नको. ओवी लहान आहे गं. मोनिका विचार करते की अमृता, ओवी यांना काय शिक्षा देता येईल. मोनिका खूप विचित्र शिक्षा काढत असते. मोनिका थोडा विचार करते आणि म्हणते, अमृता, ओवी तुम्हाला बाहेर भटकायला आवडतं ना? मग आता आजचा पूर्ण दिवस आणि पूर्ण रात्र बाहेर काढायची तुम्ही दोघींनी. घराच्या उंबरठा ओलांडायचा नाही, आत यायचं नाही. मोनिका शिक्षा तर सुनावते, पण तिला सारंगची भीती वाटत असते. मोनिका म्हणते, मी तुम्हाला शिक्षा दिली आहे, पण जेव्हा तुम्ही बाहेर असाल त्यावेळेस या ओवीचा बाबा विचारेल की तुम्ही दोघी ते बाहेर काय करताय, तेव्हा चुकूनही माझं नाव घ्यायचं नाही. मी शिक्षा दिली हे सांगायचं नाही. त्यामुळे अमृता, सारंगला काय सांगायचं, कसं मॅनेज करायचं हे तू बघायचं. आणि आता उमऱ्याच्या आत थांबायचं नाही, निघायचं दोघींनी इथून. मोनिका अमृता ओवी यांना घराबाहेर काढते आणि खूप खुश होऊन जाते. आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.